नमस्कार. गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की तुम्ही इंस्टाग्रामवर पहिला युट्यूबवर सांगितलं होतं की एमएससीची भरती सुटलेली आहे, परंतु तसं काही नाहीये. जी मुलं सांगत आहेत की तुम्हाला माहिती मिळाली असेल की जे मेसेज व्हायरल होत आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. का तर रत्नागिरीला 100 जागा, मुंबईला 200 जागा भरती सुटली असा मेसेज व्हायरल होतोय, परंतु तसं नाहीये. एमएसएफची भरती सुटलेली नाही, तर ही जी मुले आता ट्रेनिंग झालेलं आहे त्या मुलांना रत्नागिरीला रेल्वेसाठी कोकण रेल्वेला टाकायचे आहेत. तिथे 27 रेल्वे स्थानकांसाठी जवळजवळ 100 सुरक्षा रक्षकांची मागणी आहे. तर त्याची अजून पूर्ण मागणी त्यांनी अजून मान्य झाली नाही. पूर्ण ते सध्या त्या चर्चा चालू आहे. तर ही भरतीद्वारे न टाकता, नवीन मुले न टाकता, ज्या मुलांचं ट्रेनिंग झालेले ऍक्च्युली आधी त्या मुलांना आता ते टाकणार आहेत. तसेच मुंबईला 200, मुंबई लोहमार्ग जो अंतर्गत येतं मुंबईला, मुंबई, आसनगाव, भाईंदर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकांसाठी सुरक्षेसाठी 200 जवानांची मागणी आहे. परंतु ही मागणी कोणत्या जवानांची पूर्तता करणार आहेत तर नवीन भरती न करता, नवीन भरती आता का नवीन भरतीचं मुलांच्या डोक्यात आहे का तर सध्या आता महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे बोर्डगार्डची भरती चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे मुलांना असं वाटतंय की एमएसएफची भरती सुद्धा सुटलेली आहे, तर तसं नाहीये. बोर्डगार्डची भरती वेगळी आहे. एमएसएफची भरती ही जी मुले वेटिंगला होते पोलिसला आणि ज्यांचं आता ट्रेनिंग झालेलं आहे त्या मुलांना तिथे टाकणार आहेत. आता सध्या एमएसएफचे जे महामंडळ आहे यांच्याकडे मुले भरपूर उपलब्ध आहेत आणि आता जवळजवळ 2,500 मुले ट्रेनिंगसाठी पाठवलेले आहेत. त्यामुळे नवीन मुले भरती म्हणजे नवीन भरतीचा तर प्रश्न येतच नाही का तर एमएसएफची भरती होत नाही. सध्या वेटिंगवाले मुलेच फक्त पोलीसवाले 100+ मार्कवाले घेत आहेत. त्यामुळे ही जी व्हायरल आहे, जी पोस्ट व्हायरल होते, जो मेसेज व्हायरल होतोय, जी व्हिडिओ युट्यूबला टाकत आहेत ती भरती सुटली, तर तसं नाही. जे आहेत, जी वेटिंगला मुले आहेत त्याच मुलांना फक्त टाकणार आहेत ज्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं आहे. तर हा मेसेज त्या प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवा तुम्ही, ज्या मुलांना असं वाटतं की गैरसमज झालेला आहे मुलांचा की बाबा एमएसएफची भरती सुटलेली आहे आणि आपल्याला एमएसएफचा फॉर्म भरायचा आहे. कारण बरेच मुले कमेंट करत आहेत एमएसएफच्या व्हिडिओला. माझ्याच चॅनलवर बऱ्याच मुलांनी कमेंट केल्या की सर एमएसएफचे फॉर्म कधी सुटणार आहेत, एमएसएफच्या भरतीचा आम्ही मेसेज पाहिलेला आहे, रत्नागिरीला 100 आहेत, मुंबईला 200 जागा आहेत. तर ते तसं नाहीये. हा तुमचा जो गैरसमज आहे तो काढून टाका. तर ह्या अफवा पसरवतात की एमएसएफची भरती सुटली, कारण सध्या फक्त बोर्डगार्डची भरती चालू आहे. तर ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.